नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरती 2024 ची तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. पोलीस भरती 2024 साठी एकूण 17,000 प्लस जे पदे आहेत, त्या पदांसाठी जर तुम्ही फॉर्म भरणार असाल, तर तुमच्यासाठी जी महत्त्वाची कागदपत्रे आहेत, महत्त्वाची डॉक्युमेंट्स आहेत, ते कोणकोणती असली पाहिजे आणि ती डॉक्युमेंट तुम्हाला कधी सादर करायची आहेत, ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जी महत्त्वाची कागदपत्रे आहेत, तुम्हाला एक्झाम फॉर्म भरताना असणं आवश्यक आहे. त्याची लिस्ट आपण पाहणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारची 24 कागदपत्रे आहेत. म्हणजे यामधील 24 सर्वच्या सर्व तुमच्यासाठी नाही आहेत. वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार जे आहेत कागदपत्रे, काही ॲडिशनल कागदपत्रे द्यावं लागतात. ते संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत तुमच्यासाठी. तर ते म्हणजे इयत्ता 10वीचं म्हणजे एस-एस-सीचं जे गुणपत्रक आहे किंवा बोर्ड प्रमाणपत्र, ते तुम्हाला असणं आवश्यक आहे. म्हणजे आणि त्यानंतर 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि त्याचबरोबर मार्कशीट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. हे तुमच्याकडे असणारच. आणि ज्यांनी कोणी 12वीची एक्झाम दिलेली आहे, त्यांच्यासाठी जे रोल आहे ते आपण नोटिफिकेशन आल्यानंतर पाहूया. त्यानंतर तिसरं म्हणजे तुमच्याकडे जर तुम्ही डिग्री घेतली असेल किंवा डिप्लोमा किंवा त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणती शैक्षणिक अर्हता असेल, तर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेटसुद्धा असणं आवश्यक आहे. आता ज्या विद्यार्थ्यांची 12वी झालेली नाहीये किंवा त्यांनी डिप्लोमा किंवा 12वीच्या समतुल्य जे परीक्षा दिलेल्या आहेत, ते सुद्धा पात्र आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर जी गुणपत्रके, प्रमाणपत्रके जे स्पोर्ट्सचं असेल वगैरे ते सर्व तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आता फॉर्म भरताना जी कागदपत्रे आहेत ते आपण पाहूया. बाकीचे कागदपत्रे जे आहेत तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सुद्धा तुम्हाला देणं आवश्यक आहे. यानंतर तुम्ही जर चालक या पदासाठी अर्ज करणार असाल, तर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे. यामध्ये एल-एम-व्ही लाईट मोटर व्हेइकल जे आहे, त्यामध्ये नॉन ट्रान्सपोर्ट किंवा टी-आर हे दोन्हीही चालतं. पण माझ्या मते जर तुमच्याकडे टी-आर असेल, तर अतिशय चांगलं आणि तुम्ही जे आहे ते अदर जे व्हिडिओ आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता, की पोलीस भरतीसाठी कोणतं ड्रायव्हिंग लायसन्स चालतं. आणि जे नोटिफिकेशन आहे, त्या नोटिफिकेशनमध्ये सुद्धा आपण पाहूया, की कोणतं ड्रायव्हिंग लायसन्स लागतं आणि जुने नोटिफिकेशन जर तुम्ही पाहिले, तर त्यामध्ये सुद्धा उल्लेख केलेला आहे, की कोणतं ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर 7वं जे डॉक्युमेंट आहे, ते म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे महाराष्ट्राचे वय आणि अधिवास प्रमाणपत्र जे असतं, ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. यानंतर तुम्ही कास्टमधून फॉर्म भरणार असाल, तर तुमच्याकडे जातीचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. जर तुम्ही नॉन क्रिमी येत असाल, एन-सी-एलमध्ये येत असाल, तर तुमच्याकडे नॉन क्रिमी सर्टिफिकेट जे आहे, ते व्हॅलिड सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. यानंतर जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जे आहेत, त्यांच्यासाठी ई-डब्ल्यू-एस प्रमाणपत्र गरजेचं आहे. फॉर्म भरताना तुम्हाला अपलोड करावं लागेल. यानंतर जे ओपनमधील महिला उमेदवार आहेत, महिला कॅन्डिडेट त्यांच्यासाठी 30% आरक्षणाच्या सवलतीचं प्रमाणपत्र सुद्धा गरजेचं आहे. यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त जे आहे त्यांना जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडील प्रमाणपत्र जे असतं ते असणं आवश्यक आहे. यानंतर विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले खेळाडू म्हणजे स्पोर्टमधून जर तुम्ही अर्ज करत असाल, तर तुमच्याकडे व्हॅलिड स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. जर तुम्ही होमगार्ड असाल, तर त्यांच्यासाठी 1095 दिवसांचे जे होमगार्ड प्रमाणपत्र आहे, ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. यानंतर अंशकालीन पदवीधर असाल, तर तुमच्याकडे ते प्रमाणपत्र गरजेचं आहे. यानंतर तुम्ही लाईन बॉय असाल, म्हणजे पोलीस पाल्य जर असाल, त्या कॅटेगरीमधून तुम्हाला आरक्षण हवं असेल, तर तुम्हाला पोलीस पाल्य प्रमाणपत्र जे आहे, ते असणं आवश्यक आहे. यानंतर माजी सैनिक उमेदवार जे आहे त्यांच्यासाठी डिस्चार्ज कार्ड किंवा आर्मी ग्रॅज्युएशन व जे अदर तत्सम जे प्रमाणपत्र तुमच्याकडे असतात, जे आवश्यक आहेत, ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. यानंतर अनाथ आरक्षणासाठी तुमची निवड केली असल्यास तुमच्याकडे अनाथ प्रमाणपत्र सुद्धा असणं आवश्यक आहे. यानंतर तुमचं एम-एस-सी-आय-टी किंवा ट्रिपल-सी जे गव्हर्नमेंटने मान्यता दिलेले संगणकाचे कोर्स आहेत, कॉम्प्युटरचे जे कोर्स आहेत, ते सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र असेल, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल, ते सुद्धा तुम्हाला असणं आवश्यक आहे. याचे काही नियम आहेत डिपार्टमेंट नुसार. म्हणजे जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल, तर तुम्ही 1 वर्षाच्या आत किंवा 2 वर्षाच्या आत
जॉइनिंग झाल्यानंतर तुम्ही सादर करू शकता, असे नियम आहेत. पण तुमच्याकडे असेल तर चांगलीच गोष्ट आहे. त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र अशा प्रकारची जी ओळखपत्र आहेत ते सुद्धा असणं आवश्यक आहे. यानंतर तुमच्याकडे जे पासपोर्ट साइजचे जे फोटो आहेत ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर नावात बदल झाला असल्यास त्याबाबतचे गॅझेट जे आहे ते गॅझेट किंवा तुमच्या लग्नानंतर जर नावात बदल झालेला असेल तर तुमच्यासाठी जे लग्नाचं प्रमाणपत्र आहे ते सुद्धा इथे चालू शकतं. जर ही लिस्ट आहे एकूण डॉक्युमेंट जे पोलीस भरतीसाठी लागतात त्यांची, जर याच्यापैकी तुमच्याकडे कोणतं डॉक्युमेंट नसेल तर लवकर काढून घ्या. कारण की ऐन टायमाला तुमची नंतर धावपळ होईल आणि सर्टिफिकेट जे आहे ते वेळेवर मिळणार नाही. याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करू शकता आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.